2021 क्रिकेटचा हा घमासान आपण अनुभवत आहे. ऐतिहासिक मैदान सोनाळे गावाचं हे क्रीडांगण आणि क्रीडांगणावर लागणारी ही मॅच आपल्या समोर राहणार. विपक्ष सोनाळे अशी लढत सुरू होते. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने देखील. चांगला खेळ दाखवा ही अपेक्षा. तर सोनाळे संघासाठी एक सूचना आयोजकांच्या माध्यमातून, एक ओव्हर समाप्त होण्याच्या आतमध्ये तुमचा 12वा खेळाडू टी शर्ट ट्रॅकमध्ये या ठिकाणी पोहोचणं अनिवार्य असेल. अदरवाईज तुम्हाला 2 धावांची पेनल्टी कंटिन्यू राहील. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. पहिलाच बॉल होता. विकी आणि सॅगी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. इनसाइड एज पॅचची आतली कडा लागली. विकेट किपरला बीट करून शॉट फाईन लीगच्या खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल गेला. तिथे थोडेसे जर विचार केला तर लेझिनेस पण आपल्याला त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू वाकण्यासाठी तो थोडासा लेझी झाला होता आणि चेंडूने त्याला हुलकावणी दिली आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट करतात. श्रीगणेश होतोय बॅटिंग करत असताना सोनाली टीमच्या इनिंगचा. विकी आणि सॅगी ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर सोनाली संघाच्या माध्यमातून होम ग्राउंडवर खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि अतिशय सुरेख मैदान. सकाळच्या सत्रापासून सातत्याने या मैदानाचा उल्लेख मी करतोय. इथे यावं, बघावं आणि या मैदानाच्या प्रेमात पडावं, इतकी सौंदर्यता या मैदानाला लाभली आहे. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चौकार आलाय. सॅगीच्या बॅटमधनं इम्प्रोवाइज फटका होता आणि दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार आलाय. पहिलं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं आणि 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर त्याचा लाभ उठवत असताना फायदा उचललाय सॅगीने. हा येतो एक चौकार. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 5. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून GTC मध्ये जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत, 400 प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा पाहतात, त्या सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या अद्भुत अद्वितीय खेळामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. लेफ्ट आर्म बॉलर आहे सिद्धेश. या क्षेत्ररक्षण थोडंसं सजवत असताना एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला खेळाडू उभा आहे, एक मिड विकेटला. असे 2 खेळाडू ऑन साईडला सज्ज आहेत. स्विच हिटचा प्रयत्न प्रॉपर एक्झिक्यूट केला. फटक्याला यशस्वी देखील होत आहेत आणि फटका जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सॅगीच्या बॅटमधनं येतो हा सलगचा दुसरा चौकार. जमांच्या माध्यमातून संगीत फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी संगीत महत्त्वाचं असतं. नैराश्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी संगीत महत्त्वाचं असतं. आणि संगीत DJ प्लस क्रिकेट म्युझिक विथ क्रिकेट ही संकल्पना आपल्याला DB चषकामध्ये पाहायला मिळते. यावेळी फटका चांगला फ्लिक विथ द रिस्टार्ट फटका खेळला गेला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. टायमिंग पहा किती सुरेख आणि एक्झिक्युशन पहा किती सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रॉपर एक्झिक्युशन केलं फटक्याला आणि हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो सॅगीच्या बॅटमधनं. सलगचे 3 चौकार. स्कोरबोर्डवर धावा संख्या 13 आणि खूप मोठ्या संख्येने पाठीराखे देखील आपल्याला सोनाळे संघाचे पाहायला मिळतात. कारण होम ग्राउंडवर हा संघ खेळतोय. इथे बाजूलाच एक गाव आहे, हे गाव वसलंय मुंबई नाशिक हायवेच्या अगदी लगत. आणि त्याचमुळे मात्र मोठ्या संख्येने पाठीराखे आपल्या सहकार्यांना, आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी मैदानाच्या दिशेने इथे आले आहेत आणि या ठिकाणी टाळ्या वाजवून आपल्या ओपनिंग पेअरचं स्वागत देखील ते करत आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे पहिल्या ओव्हर अखेरीस. जर धावसंख्येचा विचार केला तर ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 14 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 चेंडू फेस केले विकीनं, त्याच्या बॅटमध्ये एक सिंगल आली आणि त्यानंतर उर्वरित 4 बॉल फेस केले सागरनं. सागरच्या बॅटमध्ये 3 चौकार आपण पाहिले, एक सिंगल. 4 बॉलने त्याने फेस केले. 13 धावसंख्येवर तो खेळतोय आणि विकी खेळतोय 1 या धावसंख्येवर. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा दैलूट या जोडीनं केली आहे. 1 ओव्हरचं काही संपन्न झालाय आणि अजूनही
सोनाली संघाचा खेळाडू या ठिकाणी पोहोचला नाही 12वा खेळाडू, त्यामुळे मात्र 2 धावांची पॅनल्टी आता मात्र आम्ही माईकच्या माध्यमातून घोषित करतोय, जी आम्हाला आयोजकांनी सूचना केली आहे. 14 विदाउट लॉस. अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. एकच ओव्हर असते 4 ओव्हरच्या खेळामध्ये. 1 ओव्हर पॉवर प्लेची असते. 5 ओव्हरच्या खेळामध्ये 2 ओव्हर असतात पॉवर प्लेच्या. आणि 4 ओव्हरची ही मॅच आहे. मर्यादित षटकांचे सामने खेळत असताना क्रिकेट खूप फास्ट झालं. आधी टेस्ट क्रिकेटला खूप महत्त्व होतं, त्यानंतर वन डे क्रिकेटकडे मोर्चा प्रेक्षकांनी वळवला. इथे मैदानाच्या आतमध्ये आहे विकेट. पहिलाच बॉल फेस करत असताना प्रणयचा फलंदाज बाद झाला. सागर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये तो होता, मिसटायमिंग झाला आणि मिड विकेटला चांगला झेल पकडलाय. 14 धावसंख्येवर लागतोय पहिला धक्का सोनाली टीमला. सागर बॅक टू द डगआउट आणि बाद होण्यापूर्वी सागरनं धावा केल्या 13. चांगली इनिंग त्याने साकारली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय संदीप. चर्चा पण करत होतो टेस्ट क्रिकेट नंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेट जे आलं 50 ओव्हरवर, त्यानंतर आलं 2020चा जमाना आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं डेव्हलप्ड होत गेलं. त्यानंतर टेनिस क्रिकेट देखील अगदी वेगळ्या उंचीवर आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांकडे आता वेळ नाही आहे. तुम्ही जितक्या मर्यादित षटकांचे सामने झटपट क्रिकेट पाहायला प्रेक्षकांना सातत्यानं आता मात्र आवडतं. 2020चा जमाना आला आणि त्यानंतर आता मात्र हळूहळू 10 ओव्हरमध्ये देखील हा खेळ येऊ शकतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला 4-5 जास्तीत जास्त 6 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतात आणि लवकरात लवकर रिझल्ट लागतो. त्यानंतर वेळ देखील वाचतो. खूप चांगल्या स्पर्धा कव्हर होताना आम्ही पाहिल्या 6 ओव्हरच्या देखील आणि काही भागामध्ये 3 ओव्हरच्या देखील मॅचेस होत असतात. प्रणय आलाय सेकंड ओव्हरमध्ये आणि प्रणयनं पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली. दुसरा बॉल डॉट आलाय. कमबॅक करत असताना यावेळी फटका ऑन साईडला. मिसटायमिंग डीपमध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकडला. पहा चेंडूवर नजर खेळून ठेवली आणि न डगमगता इथे मात्र कॉन्फिडन्सने हा कॅच पकडलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे होते मृणालच्या माध्यमातून आणि दुसरा धक्का लागतोय सोनाली टीमला. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा, एकही विकेट गमावली नव्हती, परंतु सेकंड ओव्हरमध्ये कुठेतरी चांगली बॉलिंग होती आणि त्यानंतर सातत्यानं विकेटचं सत्र सुरू आहे. वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन इथे स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या 15. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणयचं कौतुक करायला हवं, ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत बॉलिंग केली आहे. 3 चेंडू त्याने हाताळलेत, एक एक्स्ट्रा धाव दिली आणि 2 विकेट त्याने प्राप्त केली आहेत. चांगला बॉल. फुललेंचा हा बॉल त्याला सन्मान देण्यास भाग पाडलाय फलंदाजाला. सन्मान देत असताना संयम दाखवला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतायत. क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला क्षणात राजाचा रंग बनवतो आणि क्षणात रंगाला राजा देखील बनवतो. रंग बदलू सरड्यासारखा हा खेळ सातत्यानं प्रत्येक क्षणाला रंग बदलत असतो. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की सोनाली संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये सोनाली संघाच्या आशा इथे मात्र निराशामध्ये कन्वर्ट करत असताना गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून येतो हा तिसरा विकेट. परफेक्ट यॉर्कर हा बॉल होता आणि ते मात्र मिस झाली लाईन आणि त्रिफलाचीत झालेत फलंदाज. तिसरा धक्का लागतोय फलंदाज हरेश बॅक टू द डगआउट. पहिलं त्या संस्कृतीचं. फुललेंचा हा बॉल खोदून काढला.
चांगली बॉलिंग, प्रणयचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने षटक हाताळलंय. टाळ्यांच्या गजराने सर्व सहकारी त्याला दाद देत असताना ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली, इम्प्रेसिव्ह कामगिरी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, एकही विकेट गमावली नव्हती. चांगल्या स्थितीमध्ये संघ सोनाळे होता, दोन्ही खेळाडू जम बसवले होते, परंतु त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये येऊन 3 विकेट आणि 3 धावा देत त्यानं कमबॅक करून दिली आपल्या टीमला. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17-17. लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. मॅच आपण पाहता राहणार विपक्ष सोनाळे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते आणि सामना चांगला होतोय. पहिल्या मॅचमध्ये विकी स्पोर्ट्स कोक्षे संघानं विजय प्राप्त केला, परास्त केलं अल्फते पडगे संघाला. दुसऱ्या मॅचमध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा टीमनं विजय संपादित केला, जय गणेश वफळे बी संघाला परास्त केला. आणि तिसऱ्या मॅचमध्ये अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये बळवंत शेठ पिंपळास या संघानं विजय प्राप्त केला आणि पराभव स्वीकारावा लागला जय गणेश वफळे ए संघाला. आफुलरेंचा बॉल होता, अक्रॉस द बॅटने ऑन साईडला खेळला गेला. मैदानाचं सौंदर्य प्रस्थापित करत असताना हा बॉल गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, चेंडूला कलेक्ट करून फेकी केली, तोपर्यंत एक सिंगल. स्लॉक स्वीप खेळायचं होतं ऑन साईडला, बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नाहीत. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क झाला नाही आणि हा बॉल पायवर जाऊन दळतोय. अपील केली होती लेग बी फॉरसाठी, परंतु पंच नक्कीच सन्माननीय रमेशजी म्हात्रे सर आहे त्या ठिकाणी सहमत नव्हते ते अपील सोबत. आणि LBW साठी ज्यावेळी तुम्ही अपील करताना त्यावेळी खूप सारे फॅक्टर्स लक्षात घेतले जातात. तेच थोडंसं घाई करायची आहे, सातत्यानं या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. हाईट फॅक्टर ही फार महत्त्वाची असते, त्यासोबतच एक्झॅक्टली बॉलची पिचिंग कुठे झाली चर्चा आपण करूया. आता बॉलवर फटका ऑन साईडला चांगलाय, खडे खडे फेकून दिला मिड विकेटला. उंची जास्त या खेळाडूकडे, उंचीचा पुरेपूर लाभ उठवत असताना स्टँड अँड डिलिव्हर बॉलला मिड विकेटला क्लिअर करतोय षटकार. पंचवीस धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. षटकाराला बॅट्समन महेशच्या बॅटमधनं अशा पद्धतीनं धावा इथून जमवाव्या लागतील. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला आहे, तर बॉलची पूर्तता करायची आयोजकांना सूचना करतोय. स्कोरबोर्डवर धावा संख्या 25. तिसरं षटक भूपेशचं सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या सिद्धेशच्या षटकामध्ये. त्यानंतर प्रणयचं एक इम्प्रेसिव्ह षटक ज्यामध्ये आल्या 3 धावा, 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. आणि त्यानंतर 30 षटक हाताळतो भूपेश, ज्यानं 3 बॉलमध्ये आतापर्यंत धावा प्रस्तुत केल्यात. 8 धावा प्रस्तुत केल्यात, माफ करा. तर 25 धावसंख्या स्कोरबोर्डवर. 3 विकेट गमावलेत. सोनाळे संघ बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर. प्रेक्षकांची देखील उपस्थिती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आज, आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या मैदानावर या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफला. चांगली फिल्डिंग इथे होत असताना एकच धाव इथे मिळते. षटकाराला मागच्या बॉलवर एक आक्रमक फटका आणि त्यानंतर एक चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना, संयम दाखवत असताना, आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप इथे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज महेशच्या बॅटमध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल पुढे सरकेल 26 या आकड्यावर. मिस्टेक करत असताना फॉलो थ्रू मध्ये थांबले त्या ठिकाणी गोलंदाज भूपेश. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा टीमचा कॅप्टन आणि गावदेवी स्पोर्ट्स सापे टीमचा कॅप्टन, तुम्ही लगेचच टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे इनिंग समाप्तीनंतर. फुलरेंचा हा बॉल होता ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॅकअप सुरेख आलाय आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तर 2 ने धावसंख्या पुढे सरकेल 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते. हळूहळू एक फायटिंग टोटलकडे मार्गक्रमण करत असताना सोनाळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
गतीमध्ये परिवर्तन, लाईन खूप लवकर रीड केली होती, पाहिलं फिंगल मोड केली होती. लेग कटर हा बॉल होता, थोडेसे थांबले आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फलंदाज हरीशच्या बॅटमधनं, संदीपच्या बॅटमधला हा षटकार. तीन विकेट लगातार गेले. त्यानंतर असं वाटलं की कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो संघ सोनाळे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. क्षणाक्षणाला हा खेळ बदलतो. कधी असं वाटतं की सामना सोनाळे संघाच्या बाजूने, तर कधी सामना लगेचच झुकतो तो रहाणाच्या बाजूनं. आणि पुनश्च एकदा सोनाळे संघानं मात्र या मॅचमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना एक चांगली भागीदारी संदीप आणि महेशच्या माध्यमातून. संदीपने 4 चेंडू फेस केलेत, एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. 4 बॉलमध्ये तो खेळतोय 10 धावसंख्येवर आणि महेशने 4 चेंडू फेस केले, तो खेळतोय 9 धावसंख्येवर. तर या दोन खेळाडूंनी मात्र कुठेतरी निराशेच्या गर्तेमधून संघाला बाहेर काढलंय आणि एक चांगली टोटल त्यांनी आतापर्यंत उभारली. हा फटका चांगला, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर शिवमंतर. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. सर स्कोर बोर्डवर धावसंख्या 40. शेवटचं षटक डेथ ओव्हरमध्ये आदित्य आला आणि आदित्यचं स्वागत केलं षटकारानं. ताकद देखील होती आणि नजाकत देखील होती त्या फटक्यामध्ये. यावेळी देखील तोच प्रयत्न आहे, ते मिस्टॅमिंग हवेमध्ये स्क्वेअर लेगला डीपमध्ये झेल सज्ज, झेलसाठी सज्ज झाले, त्यांनी पकडलाय हा झेल आणि संपला फलंदाज महेशचा खेळ. पहिल्या बॉलवर आला षटकार, त्यानंतर विकेट. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 40. न्यू बासमन एंटर होतं मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर होता, अपरकट वीरेंद्र सेहवागच्या माध्यमातून. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळण्याचा पॉईंटच्या वरून उडवायचा होता, परंतु बॉलच्या लाईनपर्यंत पोहोचू शकले नाहीत. संदीप होते त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला आणि वाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोर बोर्डमध्ये एक धाव ॲड होईल आणि टीमची टोटल पुढेही सरकेल 41 आकड्यावर. सुरुवात चांगली झाली होती, मध्ये थोडंसं सेकंड ओव्हरमध्ये बॅकफुटला झाली टीम, परंतु पुनश्च एकदा चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलंय. गॅपमध्ये हा फटका खेळलाय, 2 खेळाडूंच्या गॅपमधून. ओहो, या ठिकाणी काय झालं एक्झॅक्टली, लगेचच पाणी घेऊन जायचं. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो या गोष्टीकडे तुम्ही सतत लक्ष द्या. थोडीशी टक्कर झाली त्या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये, कॉलिंग करा. मी सकाळच्या सत्रापासून तुम्हाला याच गोष्टीची वारंवार सूचना करतो. कॉलिंग फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि क्षेत्ररक्षण करत असताना, त्यानंतर झेल पकडत असताना, धाव घेत असताना कॉलिंग फार गरजेची असते. ते 2 खेळाडू बॉलपर्यंत आले, परंतु दोघांमध्ये टक्कर झाली. मी नक्कीच त्या ठिकाणी
मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर खास करून ऐरोली गावावरून ऐरोली शहरावरून या ठिकाणी सन्माननीय प्रशांतजी जोशी साहेब समाजसेवक उपस्थित झालेत आज या आमच्या स्पर्धेमध्ये. DB ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो आमच्या व्यासपीठावर उपस्थान पण व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. तर टीमची टोटल स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 43. शेवटचा षटक सुरू आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवर एक षटकार, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर एक वाईट बॉल. आता या ओव्हरमध्ये या बॉलमध्ये 4 धावा आल्या. येस, तर मग या ठिकाणी करेक्शन करूया. धावसंख्या झाली 45. स्विच प्रयत्न, दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं. चले तो चांद तक नाही तो शाम तक. चायनाची एखादी वस्तू असते सर, आणि ती जर आपण पाहिली तर ती चालली तर खूप जास्त चालते किंवा ती लगेचच बंद पडते. तशाच पद्धतीचा हा फटका आहे. जर यशस्वी झालात तर ठीक, अदरवाईज तुम्हाला विकेट देखील या फटक्यावर कधी कधी टाकावी लागते. इथे ऑन साईडला स्लॉक स्वीकारायचं होतं. मिस टायमिंग, हवेमध्ये बॅटची एज वरची लागली आणि पहा सुरेखरित्या ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल पकडला. अशा स्टाईलनं ज्यावेळी तुम्ही झेल पकडताना ऑस्ट्रेलियाने ही स्टाईल प्रचलित केली ऑस्ट्रेलियन खेळाडूंना, आणि त्या पद्धतीनं झेल हवेतून येणाऱ्या बॉलला आपल्या हाताच्या कवेमध्ये समाविष्ट केला आणि ते फलंदाज संदीपला माघारी परतावं लागतंय. अजून एक धक्का लागतोय सोनाळे क्रिकेट संघाला. ओव्हरमध्ये 3 असं वाटलं की 3 विकेट गेलेत. बॅकफुटला आता मात्र संघ सोनाळे थोडासा संघर्ष करेल, परंतु त्यानंतर पुनश्च एकदा संदीप आणि महेश या जोडीनं चांगली बॅटिंग केली आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. अजून एक व्हाईट बॉल. फुल लेनचा हा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. थोडीशी मिस्टेक आणि तिचा लाभ इथे उठवत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण होईल का हा प्रश्न, आणि ते मात्र पंचांनी घोषित केलाय की फलंदाज तिसऱ्या धावेसाठी रनआउट झालाय, म्हणजे ते अजून एक धक्का लागेल. 2 धावा या बॉलवर मिळाल्या आणि शेवटचा बॉल होता, त्यामुळे मात्र जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचमुळे मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. 49 धावा झाल्या 4 ओव्हरमध्ये आणि 50 धावा संख्येचं टार्गेट सेट केलंय सोनाळे क्रिकेट संघाने बॅटिंग करत असताना रहानाळ क्रिकेट संघासमोर. 50 धावा संख्येचं टार्गेट कशा पद्धतीनं चेस होईल पुढील इनिंगमध्ये ऐकूया सन्माननीय बालू पाटील सरांचा आवाज. तर जाऊया टॉससाठी. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा विपक्ष आई गावदेव स्पोर्ट्स सापे अशी लढत. द्वितीय फेरीतली ही पहिली लढत आपल्यासमोर संपन्न होईल. सापे संघाला बाय होती आणि जांभूलपाडा संघानं पहिला सामना जिंकला, तर अशी लढत आपल्यासमोर रंगेल. टॉस बॉक्स जे आपण पाहू शकाल, नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपडा DB ट्रॉफी एका बाजूला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते, सन्माननीय कैलासवासी दत्तू भंडारे साहेब, आणि आज ज्यांचं 5वं पुण्यस्मरण कैलासवासी ज्ञानाभाई, एक उमदा व्यक्तिमत्व होतं याच विभागामधलं, आणि आज त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतोय.
तर सन्माननीय प्रशांतजी जोशी साहेबांना विनंती करतो आपण याचा आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये. गावदेवी स्पोर्ट्सचा अपय विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपडाची लढत. तर एका बाजूला DB चषक 2021 तर एका बाजूला नक्षत्र इंटरप्राइजेस सौदरपाडा. मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये कुठेतरी उणिवा राहिल्या, थोडीशी जास्त धावसंख्या गेली. विकीचं एक चांगलं षटक होतं. या मॅचमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न असेल. सुरेश पारधी पण जास्तच रन केले होते, यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. तर बॅटिंग करायची. याआधी देखील कधी जांभूलपाडा संघाविरुद्ध सामना झालाय का? खूप वेळा झालेला आहे आणि खूप वेळा चांगले सामने झालेले आहेत. तर प्रेक्षकांना चांगला सामना खेळायला बघायला भेटेल. येस, नक्कीच बॅटिंग करायची. एक टार्गेट यावेळी खूप या संघासमोर खेळले, त्यामुळे विकनेस आणि स्ट्रेंथ तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असतील. त्यामुळे एक कोणतं टार्गेट मनामध्ये की या टार्गेटपर्यंत आम्ही धावसंख्या सेट करू त्यांच्यासमोर? 40 ते 45 धावांचा टार्गेट सेट करू. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये असा निर्णय आहे की टॉस जिंकला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचे कॅप्टन अजय पारधी यांना आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आपण तर जगदीश तरमाळे शहापूर. तर धावा झाले, धावफलक आपण बघितले तर 49 धावा झालेत. 50 धावांचं लक्ष असणार यावेळेला. आपण तर यशवंत स्मृती रानाळ संघाला जेव्हा आपण पहिलं षटक संपेल तेव्हा आम्ही 2 धावा देखील ॲड करू. 2 धाव्यांची पॅनल्टी आहे सोनाले संघाला. चला फलंदाजीसाठी लवकर उतरायचा फलंदाजांनी यशवंत स्मृती. आपण तर रानाळ संघाच्या सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता यावेळेला. आदित्य आणि मृणाल ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. तर आपण पाहू शकता राणाळ संघाची सलामीची जोडी आदित्य आणि मृणाल. तर आपण पाहू शकता सोनाली संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतो विकी येतोय. यशवंत स्मृती राणाळ संघाला आपण तर 2 धावा ॲड करू आम्ही जेव्हा त्यांचे आपण पहिलं षटक संपेल तेव्हा. 2 धावांची पॅनल्टी लागली सोनाली संघाला, कारण त्यांचा 12व्याकडे आपण ड्रेस कोड नव्हता. तर कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जो संघ मैदानात येतो त्यांना विनंती करतोय आपण पडद्याच्या बाहेर नाही मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघितलं तर आदित्य आणि नो स्ट्रायकला मृणालला आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर विथ कॅप गोलंदाजी करतोय विकी आमच्या समालोचक कक्षा इनकडून. पहिला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून कव्हरच्या डोक्यावर उडवतो. यावेळेला आउटफील्ड पासे क्षेत्ररक्षक पाठलाग करतो चेंडूचा, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे. 2 धावा आपण बघितले तर मिळत आहेत. का सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय थोडंसं आउटफील्ड असं वेगाने निघून जातो चेंडू, नंतर मात्र थोडंसं संत गतीने जातोय आणि खातं उघडलं जातं. यावेळेला आपण पाहू शकता राणाळ संघाचं विकी गोलंदाजी मार्कस टाकला. आदित्यला आपण पाहू शकता राईट नाम ओव्हरकडे मारा करतोय विथ कॅप गोलंदाज. हा चेंडू पडल्याचा आतमध्ये आलाय, सॉफ्टने पूज करतो चेंडूला कव्हर रिजन मध्ये, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 1 धाव इथे कंप्लीट केलेलं आहे. खूप चांगलं क्रिकेट दाखवतो आदित्य. सिंगल डबलने आपण खातं देखील उघडतोय. सिंगल डबलने संघाचा देखील धावा आपण धावफलक घालता ठेवतोय. स्ट्रायकेला फलंदाज उंच पुरा खेळाडू आपण मृणालला पाहू शकता. बघा पडदा कोणी पकडू नका. विकी गोलंदाजी मार्कस टाकला मृणाल. हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, बॅटची कडा घेऊन आपण यावेळेला बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागला होता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. राणाळ संघ 50 धावा आपण लक्ष आहे 50 धावांचं. 2 धावा देखील त्याच्यामध्ये ऍड करायचे. धावसंख्या 10 फल करते. 4 धावा आपण पाहू शकता. विकी तो मृणाल डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं तर यावेळेला स्वतः गोलंदाज जातो आपण फील्ड करतो चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सोनाली संघाच्या माध्यमातून. स्वामी समर्थ 11 सोनावले संघ. विकी गोलंदाजी मार्कवर. आपण जर बघितलं तर सूर्यप्रकाश आता लख पडलाय, त्यामुळे मैदान आउटफील्ड देखील आता थोडंसं आपण ते फास्ट होत चालली. विकी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला म्हणणार. हा चेंडू वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील आलाय. ब्रेकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळते विकीच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती होते. पण त्या विकी राईट ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला मृणालला आपण पाहू शकता.
स्विच करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या धाव फलकाती आपण 2 धावा ऍड करतोय. 6 धावा धाव फलकाती आपण पाहू शकता. राणाल संघाच्या धावा होत आहेत 6. येणारे 18 चेंडू आणि धावा हव्यात 44 धावांचं लक्ष असणार आहे. चला जरा फास्ट घ्या. रतन मानेकर सूचना करतायत बघा. सुरेश पारधी काय खेळ केला होता, जबरदस्त खेळ. सुरेश पारधी मला वाटतं डोंबिवली विभागात पण खेळायला आले होते. रबर बॉलची स्पर्धा. तो पश्चात सोनाली संघाच्या माध्यमातून दुसरं षटक कोण घेऊन येतो यावेळेला? दीपेश येतोय. विकेने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. मृणालला आपण पाहू शकता. मृणाल आणि आदित्य ही जोडी रणाल संघाच्या माध्यमातून सलामीला आली आहे. येणारे 18 चेंडू आणि आपण पाहू शकता 46 आपण तर 44 धावांची गरज आहे. 6 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. आपण ही स्पर्धा पाहता नक्षत्र एंटरप्राइजेस क्रिकेट संघ 14 पाडा आयोजित DB चषक 20-21 चे पर्व आपण दुसरा दिवस पाहतोय. पण त्या पावसाच्यामुळे ही स्पर्धा थोडीशी लांबली गेलेली आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. यावेळेला मृणालला आपण पाहू शकता. दीपेश मृणाल हा चेंडू शपलून ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेला चेंडू मात्र आपण पाहिले तर यावेळेला व्यवस्थित संपर्कात येत नाही. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता 7 धावा. येथून षटकार चौकारांची नित्यंत गरज आहे. राणाल संघाने बॅटिंग खूप चांगली केली आहे. जरी पॅनल्टी लागली असेल आपण इथे 2 धावांची तरी पण देखील आपण इथं लक्ष जरा मोठं ठेवलंय. सोनाली संघाने प्रथम बॅटिंग करताना राणाल संघासमोर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला दीपेश स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. आदित्य हा चेंडू उंच गेला. यावेळेला पटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. आदित्य बॅक टू पवेलियन. आता दीपेश आलाय फलंदाजीसाठी. आदित्य बाद झाला. आता मृणाल स्ट्राईकला आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मृणालला आपण पाहू शकता. पाहिजे मृणाल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला स्टँडर्ड डिलिव्हरला चेंडूला फेकून देतोय. लॉंग ऑन सीम आरशा पार. षटकार. पेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. रणाल संघाला पण 50 धावांची गरज आहे. हा चेंडू लोअर फुलटॉचा ड्राईव्ह होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. यावेळेला संधी आहे आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. यावेळेला बिग विकेट. मृणाल बॅक टू पवेलियन. स्वीकार येतोय. स्वीकार येतोय. आता स्वीकार आणि दीपेशची जोडी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अजून आपण पाहिले तर 37 धावांची गरज आहे. दीपेश आणि आपण पाहिले तर स्वीकारला जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी चांगली होते दीपेशच्या मध्ये. षटकार आल्यानंतर बघा चांगलं कमबॅक करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतोय आणि एक आपण ते सांघिक यश मिळतोय संघाला.
दीपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेलला फलंदाज आपण पाहू शकता. दीपेश टू दीपेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. दीपेशसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड आपण बघितलं एक लॉंग लेग ट्रेजमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅनला आपण डीपमध्ये विश कव्हरला एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीपमध्ये. दीपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. दीपेश टू दीपेश चेंडू यावेळेला भरपूर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं. पंच आपण बघितले तर नोची खून करतात. पॉप अँड क्रीजचा चेंडू बाहेर फेकला यावेळेला आणि येणारा चेंडू आपण बघितले तर फ्रीड असणारे. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 14 धावा रतन मानेरकर खूण देखील करतायत. दीपेश आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. दावत आहे मेजवानी आहे. ही दावत कबूल करतोय का फ्रीडची लायसन असणार यावेळेला दीपेशकडे. दीपेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. दीपेश टू दीपेश फुल टॉस यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू फेकला तर व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू कार्पेटच्या जातोय शॉर्ट लेग रिझर्वमध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल एकच 10 मिनिटे. तसं की 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा अजूनही 35 धावांची गरज आहे. थोडासा नाराज होतोय दीपेश. तर अशा प्रकारच्या चेंडूवरती नक्कीच तुम्हाला चौकार षटकार मारणं गरजेचं होतं कारण फ्रीडचा चेंडू स्ट्रायकेनला स्वीकारला आपण पाहू शकता. दीपेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकेनला स्वीकारला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केलाय. चेंडू भरपूर उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद बिग विकेट स्वीकार बॅक टू पॅव्हिलियन. पंधरा धावा मुरुना बाद झाला. तिथून मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतो. आता दीपेश आणि कुणालला मात्र इथून चांगली बॅटिंग करा. येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असणारे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बघितलं तर सोनाली संघाच्या माध्यमातून राजू येतोय. राजू कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज. 17.5च्या सरसाने धावा कुटायच्या आहेत. राजूचं षटक फार महत्वाचं असणार आहे. आक्रमण करावं लागणार आहे कुणालला आणि दीपेशला. इथून जर सामना जिंक असेल तर आक्रमणच करावं लागणार आहे. दिल्ली दूर आहे पण त्यासाठी दिल्लीला जायचं असेल तर आपण ते ट्रेननी जाऊन चालणार नाही. फ्लाईट पकडावं लागणार. हवाई हल्ले करावे लागणार आहेत. राजू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण कुणालला पाहू शकता. चेंडू वडव्या बॅट नाही खेळत होता. चेंज पेस थोडंसं गती परिवर्तन करून चेंडू टाकला. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करणार यावेळेला जगदीश आपण बघितले तर राजू पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. कुणाल नो स्ट्रायकरला आपण दीपेशला पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू पुन्हा एकदा चेंज पेस बघायला म्हणजे ऑन साईडला खेळत होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारचे जर तुम्ही फटके खेळले तर तुम्ही मात्र आपण इथं विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीये कारण का विजय तुमच्यापासून दूर जाईल. राजू पुणे गोलंदाजी मार्कवर फुटवर्कचा अजिबात वापर होत नाही यावेळेला कुणालच्या माध्यमातून. राजू राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. वेग प्रचंड होता यावेळेला पण दिशेवरती आपण बघितलं तर नियंत्रण नव्हतं. पंच वाईट चिकून करतायत. 1 धावेने भर. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. पण इथं राजू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण कुणालला पाहू शकता. चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड मात्र मैदानाच्या बाहेर होणार. लॉंग ऑनला झेल देऊन बाद येतोय. कुणाल बॅक टू पॅव्हिलियन. वैभव मगर अंबरनाथ साहेबांना विनंती करतो या साहेब व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डीबी चषकमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो यावेळेला आपण इथं गोलंदाज पाहू शकता. राजू सायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. दीपेश
हा चेंडू यावेळेला पाहायचं प्रॉपर कनेक्शन होतोय का. क्षेत्ररक्षक डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय, मस्तक पे दस्तक आणि हा तो मच निडेड षटकार. अजून 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. अशाच प्रकारे हवाई हल्ले करावे लागणार दीपेशला जर सामना जिंकत असेल तर. इथून राणाल संघाला मॅच अजून संपली नाहीये. जर या 2 चेंडू 2 षटकार आले तर वापसी करू शकतो राणाल संघ. राजू पाहिजे कशा प्रकारे कमबॅक करतोय, षटकाराचं प्रत्युत्तर कशा प्रकारे देतोय. शॉर्ट सिलिमिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केलं जातं. फाईन लीगच्या क्षेत्ररक्षणाला शॉर्ट ताडमॅनला आणलं जातंय. राजू गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा कडून राईट आर्म ओर देखील मारा करतोय. स्ट्रायकरला दीपेश. हा चेंडू यावेळेला आपण मिळेल तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलंय. पंच वाईटची खूण करतायत. थोडंसं दबाव महसूस करतो राजू. षटकार आल्यानंतर दिशेपासून थोडासा भरकटतोय. दिशा खराब तर दशा खराब. यावेळेला पुणे तर राजू हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. राजू राईट आर्म ओर देखील मारा करतोय. 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला दीपेशला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला आपण तर पंच पुन्हा एकदा वाईटची खूण करतायत. राजू मात्र थोडासा दिशेवरनं भरकटतोय. दिशा मात्र आपण अचूकतेवर आपण भर देत नाही. यावेळेला वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजी करतोय. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. राजू राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू व्यवस्थित मिळत होत नाही. कार्पेट ड्रायव्हरला मिळालेला आहे. यावेळेला चेंडू जातो वाईट लॉंगॉनला. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकती 25 धावा अर्ध लक्ष पार केलंय. 7 चेंडू अजूनही 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकेनला फलंदाज भूपेशला आपण पाहू शकता. पाचा भूपेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राजूने चांगली गोलंदाजी केली जरी आपण इथे वाईट चेंडू फेकले आहेत. राजू राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. 7 चेंडू 25 धावांची गरज आहे राणा संघाला जिंकण्यासाठी. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे पाहायचं. आणि रतन मानेरकर सांगतात की हा चेंडू सोयरे भरपूर कसरत करावी लागते. आपण एक्सरसाइज करावी लागते. रतन मानेरकर सरांना इच्छा नाही पण एक्सरसाइज करावी लागते. 20 धावा झाले. धावफलक 24 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 24. हा चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. राजू तुबुपेन. हा चेंडू बॅकपुढे जाऊ आपण यावेळेला फ्रंट फुटर आले होते. नंतर बॅकपुढे गेले. कट करायचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. येणारे 6 चेंडू आणि राणा संघाला जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. षटकाराच्या भाषेत सांगायचं तर 4 षटकार. पण ते 4 षटकार मारणार कोण. दीपेश की भूपेश, भूपेश की दीपेश. चला लवकर आपण तर सोनाली संघ 2 धावांची पॅनल्टी लागली पण तरी देखील खूप चांगली कामगिरी केली होते. थोडेसे आपण खेळाडू देखील त्यांचे दुखापतग्रस्त आहेत. येणारे आपण 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. तर येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. अजयनी आपण बोलले तर दीपेशनी जबाबदारी स्वीकारली आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्यावेळेला आपण सोनाली संघाच्या माध्यमातून संदीप पाहिजे. संदीप इथून हिरो ठरतोय की आपण दीपेश हिरो ठरतोय. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. षटकाराच्या भाषेत म्हणाल झालं तर 4 षटकारांची गरज आहे. पण ते 4 षटकार मारेल कोण. दीपेश की भूपेश, भूपेश की दीपेश. संदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. दीपेश. हा चेंडू यावेळेला आपण आक्रमणाला सुरुवात केली. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून षटकार. एक नाही तो कभी नाही. आता नाही तर कधीच नाही. आज जर आपण या संघात पराभूत आपण त्या स्पर्धेत पराभूत झालं तर पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. येणारे 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. दबाव असणार आता गोलंदाज संदीप वरती. संदीप 5 चेंडू आता कशा प्रकारे फेकतोय मग पाहायचं. आता पहिला चेंडू यावेळेला फेकून दिलाय आपण तर मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या मधून.
थोडंसं विचारमय केलं जातोय, थोडंसं शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते यावेळेला दोन खेळाडूंच्या माध्यमातून. आपण इथं संदीपला काहीतरी सूचना केल्या जात आहेत की बाबा रे आता येणारे 5 चेंडू तुला फार महत्त्वपूर्ण फेकायचे आहेत. शॉर्ट सिली मिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केलं. थोडंसं आपण इथे फलंदाजावर दबाव निर्माण करायचा प्रयत्न करतोय यावेळेला आपण. तर सोनाले संघ, राणाल संघ मात्र हार मानायला तयार नाहीये. खास करून दीपेश 5 चेंडू 18 धावा. संदीप फुल टॉस होता यावेळेला. ऑन साईड लाडव्या बॅटने खेळायचं होतं यावेळेला. पंचांकडे पाहिलं जात आहेत. पंच रमेश म्हात्रे सांगतायत की चेंडू आपण वेळी तर कुठे गेला, आपण लँड झाला एक्झॅक्टली यावेळेला. आपण इथे कमरेच्या खाली चेंडू आपण इथे लँड होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. अजूनही सामना संपला नाहीये. खरं 4 चेंडूंमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. संदीप गोलंदाजी मार्कस. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आम्हाला आमचे गुणलेखक सांगतायत 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. 2 षटकार 1 तुडीची गरज आहे. मॅच जबरदस्त चालली आहे. सोनाले विपक्ष आपण राणा विपक्ष सोनाले दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. खास करून बॅटिंग करतोय दीपेश. जबरदस्त बॅटिंग करतोय. 36 धावा धावफलकाती लागलेत. संदीप चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या धावफलकाती 37 धावा. येणारे 3 चेंडू 13 धावेंची गरज आहे. सॅम समीकरण बघा काय आलंय 3-13. पुन्हा गोलंदाजी मार्फत संदीप. स्ट्राईक फलंदाज आपण पाहू शकता दीपेश. हा चेंडू शॉर्ट पिच होता. याच्यावरती जरूर चौकार षटकाराची मोहर पाहिजे होती, ती मात्र मोहर लागत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. खराब चेंडू होता. पण कधी कधी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, खराब चेंडू देखील तुम्हाला विकेट मिळून देतो, खराब चेंडू देखील डॉट चेंडू पडतो आणि कधी कधी चांगल्या चेंडू तुम्हाला चौकार षटकार लागतोय. पुढे संदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता दीपेश. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला हुक करायचा होता. चेंडू पडल्याने थोडासा वळण घेतोय. फाईन लेग रिजन मधनं चेंडू वेगाने निघून जातोय. यावेळेला क्षेत्ररक्षक घेतोय स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 39 चेंडू बाकी. अजूनही फक्त आणि फक्त एक चेंडू 11 धावा बघितल्यात आम्ही. टोल नाक्यावरची स्पर्धा आजही ती आम्हाला आठवते. एका चेंडूमध्ये आपण इथे 8 धावा देखील आल्या होत्या. 11 धावा देखील होताना आम्ही पाहिल्या आहेत. जर इथे 9 चेंडू फेकला, षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती आपण बेहतर 5 धावांची गरज आहे. तिथून षटकार लागला तर विजय होऊ शकतोय. आपण बेहतर राणाल संघ. पण जर तरच्या गोष्टी मात्र क्रिकेटमध्ये बिलकुल थार स्थान नाहीये. संदीप पुणे गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी केली षटकार आल्यानंतर. हा चेंडू ऑन साईडला पुल केलाय. पॅरल स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार होतोय. षटकार आला तर पण थोडासा वेळ जातोय. आपण बघितलं तर यावेळेला 5 धावेने इथून सामना गमवावा लागतो राणाल संघाला.